अरेंज मॅरेज भाग 4. सायली आणि ऋषिकेश रिसेप्शन छान एन्जॉय करतात. जेवण वगैरे झाल्यावर ऋषिकेशच्या सगळ्या फ्रेंडला भेटून तिथून निघतात. ऋषिकेशकडे 4 व्हीलर गाडी असते, त्यामधून ते घरी जायला निघतात. ऋषिकेश एका आईस्क्रीम गाड्यावर गाडी थांबवतो. सायलीला तिच्या आवडीचा आईस्क्रीम फ्लेवर विचारतो. सायली म्हणते चॉकलेट फ्लेवर आवडतो आणि स्वतःला व्हॅनिला आईस्क्रीम घेतो. आईस्क्रीम खात खात तो सायलीला सर्व तिच्या बाबतीतल्या गोष्टी जाणून घेतो. तिच्या आवडीनिवडी, इच्छा सगळं काही जाणून घेतो. पण सायलीच्या मनात भीती आणि उत्सुकता असते, कारण ऋषिकेश काय शेअर करणार आहे तिच्यासोबत, पण तिला तसं स्पष्ट विचारता येत नव्हतं. म्हणून तीसुद्धा त्याच्या सर्व आवडीनिवडी माहीत करून घेते. ऋषिकेशच्या लक्षात येतं की तिच्या मनात माझ्याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, म्हणून तो शेवटी कुठलेच आडमोडे न घेता तिला डायरेक्ट मुद्द्यावर घेतो. ऋषिकेश म्हणतो सायलीला, सायली, मला तर खरं तर इतक्यात लग्न करायचे नव्हते. अजून 2-3 वर्ष थांबायचे होते. त्यामागे 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे मला लॉचे शिक्षण पूर्ण करायचे होते. आणि सायली म्हणते दुसरं कारण काय आहे? ऋषिकेश म्हणतो दुसरं कारण म्हणजे दीपमाला. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. मला मनापासून आवडत होती. आम्ही लग्न पण करणार होतो, पण माईला ती पसंत नव्हती. त्याचबरोबर लव्ह मॅरेज मुळात माईला आवडत नव्हतं, त्यामुळे तिचा या लग्नाला पूर्ण विरोध होता. माझेही माईसमोर जास्त चालत नव्हते. आमच्या लग्नाला त्यांची सहमती नव्हती. इतर वेळी मी थोडा जरी चिडलो तर माई लगेच नमतं घ्यायची, पण दीपमालाच्या बाबतीत तिचा निर्णय ठाम होता. आदळआपट केली तरीही तिच्या निर्णयावर ती ठाम होती. शेवटी आम्ही दोघांनीच विचार केला आणि नातं थांबवायचं ठरवलं, कारण मी घरातल्यांना दुखवून लग्न करणार नव्हतो. दोघांच्याही संमतीने सगळा विचार करून त्यांनी त्यांचे नाते थांबवले. तिने एका महिन्यात लगेच दुसऱ्या मुलाशी लग्न करून नागपूरला गेली. त्याच्या 1 वर्षानंतर मी तुला बघायला आलो आणि तू मला बघताच आवडली आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. मी माझे लॉचे शिक्षण, माझा भूतकाळ सगळं विसरलो आहे. तूच माझं खरं प्रेम आहे हे मला तेव्हा समजले. सायली कोणताही प्रश्न न करता विचारता त्याचं सगळं ऐकून घेत होती. ऋषिकेश म्हणतो तू शांत का आहेस? तुला ह्यावर काहीच नाही का बोलायचे? सायली म्हणते तुम्ही आता खरंच खूप प्रेम करता का? की मला बघितल्यावर तुम्ही माझ्या प्रेमात पडले आणि तुमच्या पहिल्या प्रेमाला म्हणजे दीपमालाला लगेच विसरलात? तसे अजून दुसरी कोण मुलगी दिसल्यावर मलाही लगेच विसरताल का तुम्ही? हा प्रश्नावर ऋषिकेश लगेच बोलला, आत्ता असं कधी होणार नाही. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मला मनापासून तू आवडती. तुला भेटल्यावर मला कळलं दीपमाला माझं प्रेम नसून फक्त आकर्षण होतं, जे तिला लग्न होताच तिच्यावर मनातलं प्रेम संपलं. पण तुझ्यासोबत तसं नाही. तुला न भेटताच फक्त मेसेजवर बोलून सुद्धा तुझ्यावर मी दिवसेंदिवस खूप प्रेम करत राहिलो. तुझ्यासोबत फक्त आकर्षण असतं तर मला प्रेम काय असतं याची जाणीव झालीच नसती. म्हणून माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तू आणि तूच आहेस. ऋषिकेशच्या ह्या बोलण्यावर सायलीला तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि ती खूप आनंदित होती. ऋषिकेश तिला विचारतो, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात होतं का कोणी? त्यावर तिचं लगेच उत्तर आलं नाही, अजिबात नाही. मला तुम्हाला बघितल्यावर जी फिलिंग वाटली तसं कोणाच्या बाबतीत फील झालंच नाही. असं पटकन बोलताच तिला लक्षात आलं आपण काय बोलून गेलो ते. ती पटकन तोंडाला हात लावते. ऋषिकेश म्हणतो म्हणजे नेमकी कोणती फील आली मला बघून? असं बोलताच सायली लाजून लाजून खाली बघते. पण मुद्दाम ऋषिकेश तिला सारखं ते विचारत होता, मला बघून कोणती फील आली? तिला इतकं लाजलेलं बघून त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. तो तिच्या लाजण्यावर अजूनच फिदा झाला होता.
तिला पटकन मिठीत घेऊन वाटेल तेवढं सायलीच्या घरात लक्ष गेलं तसं ती ओरडते. सायली म्हणते, अय्या खूप उशीर झाला आहे, खूप रात्र झाली आहे, आपल्याला घरी निघावं लागेल. ऋषिकेश तिचा हात हातात घेत तिला बोलतो, आपलं आजचं हे क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन, मनात साठवून ठेवेन. सायली लाजून खाली बघत पण असं बोलते. मग ते तिथून सायलीच्या घरी पोहोचतात. सायली गाडीतून उतरून जायला निघते तेवढ्यात ऋषिकेश तिला थांबवतो आणि सायलीला म्हणतो, आय लव्ह यू. सायली यावर फक्त हां करते. ऋषिकेश म्हणतो, काही हरकत नाही, मी वाट बघेन तुझी की तू तुझ्या तोंडातून कधी म्हणते ते. माझ्या डोळ्यात बघून बोलशील त्या दिवसाची, त्या क्षणाची. तो दिवस माझ्यासाठी खास असेल आणि मी त्या दिवशी जी तारीख असेल तो दिवस दरवर्षी लव्ह डे म्हणून सेलिब्रेट करेन. तू घे तुला वेळ हवा तेवढा. सायली म्हणते, आता मी जाऊ का? ऋषिकेश म्हणते, नाही, मी येतो तुझ्यासोबत तुला सोडायला आतपर्यंत. सायली म्हणते, ठीक आहे चला. आत गेल्यावर ऋषिकेश सायलीच्या वडिलांना माफी मागतो. ऋषिकेश म्हणतो, सॉरी पप्पा, तुम्हाला आवडत नसताना मी सायलीला एवढ्या उशिरापर्यंत माझ्यासोबत ठेवलं. पण फ्रेंड्सचा खूप आग्रह होता सायलीला भेटण्याचा, म्हणून मला तुम्हाला आवडत नसताना मी तिला तुमच्यासोबत पाठवलं. सायलीचे पप्पा म्हणतात, अरे हे काय करता ऋषिकेश, तुम्ही जावई आहात आमचे, अशी माफी मागू नका तुम्ही, आम्हाला लाजवत आहात. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे तुम्ही मला माफ केलं, जावयाचा मनातला तुमचा मुलगा नाही मानत. सायलीचे पप्पा म्हणतात, अरे असे काही नाही, आम्हाला तुम्ही मुलासमान आहात, पण जावयाचा दर्जा जास्त आहे. सायलीच्या वडिलाशी बोलून ऋषिकेश निघून जातो. सायलीला आईने तिच्या वडिलांना समजवले असते की आपली मुलगी कधीच आपल्याला न विचारता काही करत नाही. आज पहिल्यांदाच ती वागली, त्यातही ती जावयाच्या आग्रहामुळे थांबली आहे. तशीही थोडे दिवस राहिले आहेत, मग ती लग्न करून जाईल सासरी. आपल्याकडे आहे तेवढे दिवस तर आपण आता तिच्यावर रागवायला नको. शेवटी आई ही आईच असते ना. वडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करून बरोबर शांत करते. ही कला प्रत्येक आईला जमत असते. असे दिवस जातात आणि लग्नाचा दिवस येतो. तो दिवस ऋषिकेशच्या घरी आनंदाचे वातावरण असते आणि दुसरीकडे सायलीच्या घरी आनंदाचे आणि दुःखाचे असे दोन्ही वातावरण असतात. आपली लेक सासरी जाणार आणि आपल्या आई वडिलांना सोडून सासरी जाण्याचे दुःख सायलीला आणि तिच्या वडिलांना असते, तर आपल्या मुलीला चांगला मुलगा आणि चांगले घर मिळाले म्हणून आनंद पण असतात. लगेच आपल्याला चांगला नवरा, आपल्यावर खूप प्रेम करणारा मिळाला म्हणून सायलीसुद्धा खूप आनंदात असते.